म्हणजे आपल्या समोर येतो विशाळगड. विशाळगड अक्षरशः निसर्गानं सह्याद्रीनं स्वतः या गडाला, ह्या दुर्गाला खंदकानं संरक्षित केले. त्या ठिकाणी काही अशनींचं स्तंभ दिसतात. ही हनुमानाची टेकडी आहे, हनुमान टेकडी. ही पाताळदरी आहे. हा तटबंदीचे काही अवशेष दिसतात. तो मुंडा दरवाजा आहे आणि इथं वाहनतळ आहे. आणि ह्या दरम्यान जे ब्रिज बांधलाय जो वर ये जाण्यासारखं करायसाठी आहे. आणि ही ती दरी आहे, ही खिंड आहे. आणि असं सांगितलं जातंय इथं आल्यानंतर ना विशाळगडाची तीव्रता भयंकर जे आहे की नाही ते इथं येऊन ह्या दरीचं लोकेशन बघितल्याशिवाय, इथलं सौंदर्य अनुभव घेतल्याशिवाय आणि इथल्या 11-11 दऱ्यांचा अनुभव घेतल्याशिवाय विशाळगड का विशाळ आहे हे लक्षात येत नाही. या इथं पाताळदरी, ह्या पाताळदरीतच 2 अजस्र बाहू बंधू बाजीप्रभू फुलाजीप्रभू देशपांडे ह्या दोघा बंधूंच्या समाधी आहे त्या पाताळदरीत. आणि हनुमान टेकडीवरती हनुमानाचं मंदिर आहे. याच्या पाठीमागल्या बाजूला टकमक टोकायचे किल्ले विशाळगडावरती आहे. आणि आपण किल्ले विशाळगडाची भटकंती सुरू करणार आहे. त्याच्यासाठी आपल्या संपूर्ण व्हिडिओ सिरीजला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.